चला मित्रांनो, थोडासा एक ब्रेक घेतला ॲक्च्युली. लय गरमी आज पण. ठीक आहे, तर अजून पण म्हणजे आपलं अजून पण शोभायात्रा चालू आहे आपली. ठीक आहे, तर म्हटलं एक थोडा ब्रेक घेतो. कुठं कोल्ड्रिंक मिळालं तर कोल्ड्रिंक पण थोडं घेऊ आपण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण शोभायात्रेला जॉईन करू. ठीक आहे. दे गदा दे त्याला. अरे गदा घे. घाबरलाय गर्दी गर्दी बघून. जाऊ द्या, सूर्य खाऊन टाकेल. चला मित्रांनो, आता आपल्या शंभूराजांचं दर्शन करू. हे बघा आपल्या समोरच आहे. जस्ट कॅमेरा फिरवताना आपल्याला दर्शन करवतो. गरम
कसे दादा मजेत मजेत हां बायकच पुढे जा कारण कार्यक्रम तिकडे आहे. असं कोण करतं
काय भाई कसं आहे? मस्त आणि मस्त. नाही तुझे ब्लॉग मस्त असतात बघतो मी. एस्त्रीच्या गणपतीचे ब्लॉग्स खास करून बघायला विसरू नका भाई. कडक एडिटिंग असते, टॉप लेवलचा विषय. अरे थँक्यू भाई थँक्यू. ठीक आहे. बाकी काय बोलतो कसा माझा सोहळा कसा? मस्त, खूप छान. आणि काय रे कसं झाला? हां आगमनाला भेटत होती. आगमनाला मस्त झाला खूप. आणि याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, खास करून सेलिब्रिटी बघायला मिळाले. माझा आवडता काय बोलतात सेलिब्रिटी समीर चौगुले, त्याचे मी हे पण बनवतो, व्हिडिओज पण बनवतो. हां नाही बरोबर खूप भारी. आहे. आणि अजून पण चालूच आहे. हां मग काय आता थांबणार निघणार? आता निघणार. हालत गरमी किती आहे, हालत खराब होती. बापरे, गर्मी. तिथून आम्ही येताना स्वतः चालत आलो, गर्दीने आम्हाला इथे घेऊन आले आणि आम्ही पटकन कॅफेत शिरलो. नाही असं सही झालं आणि पूर्ण हिट झालेलं पाहिजे. हां सही हा पण हिट झाला होता. अरे हालत खराब. त्याची पण आता थोडक्यात रॅली निघणारच होती. मी म्हटलं की नको बाई, याला आधी आतमध्ये घेऊन जाऊया. नाही सही. चल आहे मी पुढे. ठीक आहे चल काळजी घे. ठीक आहे हां हां बाय. चला मित्रांनो, तर फायनली आता वेळ झाली दुपारची 1 वाजलेली आहे. त्यांना आपला जो गिरगावचा पाडवा गुढीपाडवा तर हा पण सोहळा लगभग संपन्नच झाला आहे. आणि पूर्ण घामाच्या धारा सगळे घामटलेले आहेत, पूर्ण थकलेले आहेत. तर बस आता बाकी आता अजून एक प्रोग्राम ॲक्च्युली आहे, म्हणजे माझं पण एक पर्सनल फंक्शन आहे, तर त्यासाठी तर मी निघणारच आहे. ठीक आहे. आणि बस साईडला थांबलो होतं तर थोडं फोटोशूट केला. तर आपल्या या भाई लोकांनी थोडा सपोर्ट केला आपल्याला फोटोशूटसाठी. धन्यवाद भाई. हां आणि बस नवीन मित्रच झाले आपले गिरगावला. दरवर्षी आल्यावर कोण ना कोण मित्र भेटतातच. तर यावर्षी आपले हे मित्र बांधव आपले मित्र झालेले आहेत. काय बोलणार भाई, कसा वाटला यावर्षीचा पाडवा? कशामध्ये काय वेगळं म्हणजे वाटलं? पहिलं तर सगळ्यांना नवं वर्ष आणि गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला अख्ख्या गिरगावकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेन तर हा पाडवा असा आमच्यासाठी तर आमचा मान, हां मराठी पहिला सन्मान, अगदी बरोबर. तो मेन आमचा हे आहे. आम्ही या दिवसासाठी ऑफिस असो किंवा चालू म्हणजे आज संडे आहे तरी प्रॉपरली आम्ही आज सगळे भेटलो आहे हो बरोबर. आज. आणि याच्या व्यतिरिक्त काही ओपन डे असतात म्हणजे शुक्रवार शनिवार आम्ही असं नॉर्मली कधीच भेटत नाही. हां. अर्ध्या तिकडे असतो. आज आम्ही हो, बरोबर. पूर्ण एकत्र होऊन आज सेलिब्रेट करतोय. ॲक्च्युली माझा मित्रांचा कॉल आला होता, आज आम्ही वेशभूषा करणार आहे. अच्छा. पण मी ॲक्च्युली बाहेर होतो, हां, हां. त्याच्यासाठी मी राहिलो नाही. मी म्हणून मला काय आलं नाही. मी आज माझं वेशभूषा झालं पण मला वाईटच व्हायचं होतं. हे आम्ही आता ह्यांना नाव ठेवलं शेट्टी अण्णा म्हणून. एक नंबर साऊथ इंडियन लुक, फुल कडक लुक. हां भाई एक नंबर वाटला भाई. काय तू काय बोलला? चालेल चालेल. भावना पोचल्या. ठीक आहे. जास्त उत्सुकता आहे. हां, तर काय yes. म्हणत्या भावना काय बोलू शकत नाही. चालेल. जास्त निशब्द झालेले आहेत. पण म्हणायला गेला तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगाव ध्वजा पथकाची खास लुसिया अशी थीम होती. जर तुम्ही बरोबर. पाहिली असेल तर नक्की बघा. आता ही ठाकूरद्वारला एक शेवटचा राऊंड सर्कल होणार आहे, तिथे ती शेवटची थीम संपणार आहे. हो बरोबर. आणि बघायला गेलं तर गजर, गिरगाव ध्वजा पथक आणि जगदंब हे तिन्ही मानाचे पथक आहेत गिरगावातले. आणि त्यात सगळ्यात मोठं मानाचं पथक गिरगाव ध्वजा पथक. ते सगळ्यात आधी गिरगाव ध्वजा पथक तिथे शोभायात्रेची सुरुवात करतं फडके मंदिरापासून. तर तुम्ही तेही बघा नक्की. जय शिवराय. जय शिवराय. चला काय भाई तू काय बोलणार? नेक्स्ट टाइम तुम्ही पण या यात्रेला आपला हिंदू नऊ वर्ष आहे. हां हिंदू नववर्षाची आपली सुरुवात आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही पण रॅलीत येऊ शकता. बरोबर सहभाग घेऊ शकता. ही आणि सगळ्यांना कळायला पाहिजे घरी बसून काहीच नाही, सगळ्यांनी खाली उतरा. हे बरोबर. मेन उद्देश आहे. सगळ्यांसाठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय शिवराय जय शंभू. अजून एक गोष्ट की आता जसं आपल्या भाईची वार्ता होती ना, तर यातून काहीतरी ज्वेलरीचं एक हे ना शॉप आहे ना. आमचं एक शॉप आहे. आम्ही होलसेलर आहोत. ओके. आमचं शॉपचं नाव आहे पर कार्ड ज्वेल्स. ओके. आम्ही टोटली आमच्याकडे जे पाहिजे ते तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटेल. जेवढे शॉपकीपर्स आहेत त्यांनी आमच्या विजिट करा आमच्या शॉपला. आमचं लोकेशन आहे भुलेश्वर रोड अपोजिट सुरती हॉटेल. तुम्ही आमचं पेज पण फॉलो करू शकता पर कार्ड ज्वेल्स करून. आणि आमचा ॲप पण आहे प्ले स्टोअरवरती. ओके. आपल्या साईट्सला पण दिसत पण असेल तर यांचं हां. इन्स्टा आय डी तर आपण नक्की चॅनलला जाऊन आपला इंस्टाग्रामला इन्स्टा आय डीला जाऊन तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता आणि तुम्हाला आवडेलच आणि तुम्ही येणारच ही माझी गॅरंटी देऊ शकतो मी. धन्यवाद भाई धन्यवाद. चला ठीक आहे. मग आता आपला ब्लॉग पण इकडे करू. ठीक आहे. आजा भाई. भाई एक नंबर पुढे वाटतो. हे ताई मामा ये चल. मामा ये ना. हे आमचे एडिटर. अरे हे आमचे मोठे एडिटर आहेत.
म्हणजे आमचे वर्क सपोर्टर काही बॅनर बनवायचे असतील, काय करायचं, अर्ध्या रात्री उभे राहणार आहे. नाही खतरनाक ग्रुप यांचा एक नंबर वाटला. तर म्हटलं यांच्याशी थोडी वार्ता साधावी, तर जब्बर वाटलं. तर पुढच्या वर्षी तर नक्की भेटेलच मी यांना. बोला गणपती बाप्पा. आणि पुन्हा एकदा आपल्याला मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.